त्यांना प्रकाश झोतावून आणायचं, लाईमलाईट मध्ये आणायचं, उजेडामध्ये आणायचं, कदाचित हिऱ्याला ओळखून पुढे आणायचं काम. आणि गेले 3 दिवस आपण बघितलेले आहेत असे एक एक हिरा लपलेला बाहेर येतोय. आपण त्या दिशेने चर्चा सुद्धा करणार आहोत. म्हणजे जसं आपण डे ऑफ द परफॉर्मन्स बघतोय, पर्पल कॅप, ऑरेंज कॅप बघतोय, शेवटला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचे लिस्ट सुद्धा जाणार आहेत. पण मोस्ट म्हणजे इंटरेस्टिंग पर्सन किंवा एखादा असा अपकमिंग यंगस्टर जे टॅलेंट दिसून आले त्या दिशेने सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. जसं प्रशांत आदवडे यांनी जे आवाहन केलेलं आहे आपल्याला, भावनिक होऊ नका. ज्या वेळेला जशी सिच्युएशन असेल, जो निर्णय आपल्या बाजूने येईल, जो निर्णय घेतला जाईल, पंचांचा असू द्या, संयोजक समितीचा असू द्या, त्याचा सन्मान करा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, कालचा दिवस थोडासा उशीर झाला होता, आज 8 सामने आहेत. तर प्रत्येक संघाला आम्ही विनंती करू, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती एका षटकासाठी 4 मिनिटं दिली जातात, 5 षटकासाठी 20 मिनिटं अधिक 5 मिनिटाचा बफर ठेवूया. 25 मिनिटांमध्ये आपण हा 5 षटकांचा खेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळच्या वेळेला कुठल्याही खेळाडूला, कुठल्याही संघाला अंधाराचा, कमी उजेडाचा फटका बसणार नाही. या स्पर्धेमध्ये आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे बेस्ट विकेट किपर आहे. कॅप्टनशिप जर चांगली असेल, नेतृत्व चांगलं असेल तर त्याला देखील या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि टीम करता जी खूप चांगलं टीम काम करेल, म्हणजे डिसिप्लिनच्या माध्यमातून जिंकणं हा नंतरचा भाग आहे, तर त्याकरता देखील या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. तर चले मॅच की तरफ रुख करते. एकदा मला डगडबंद टाळ्यांचा गजर बघायचा, किती टाळ्यांचा जोरदार गजर होऊ शकतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या दिवसाला आपण प्रारंभ करूया. ऑल सेट, ऑल राइट, लेट्स प्ले. फर्स्ट बॉल फ्रॉम अक्षय मात्रे. मुकुल सुनार ऑन स्ट्राइक. पहली गेंद रक्षक पटक से खेलने की कोशिश, जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. मुकुल सुनार ने कल प्रभावित बिल्कुल किया, बहुत अच्छी कोशिश उन्होंने की, बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने करने का प्रयास बिल्कुल किया है. इनके ऊपर निगाह रहेगी. तो करण सर भी तुमच्याकडे येत असताना पुन्हा एकदा ती चर्चा करेल की जे सिनियर खेळाडू आहेत त्यांनी ज्युनियर खेळाडूंना हाताशी घेऊन मॅच बनवायचं आहे. ती जबाबदारी फार मोठी असणार आहे, कारण कमी खेळाडू सिनियर आहेत, बरेचसे नौके खेळाडू आहेत, त्यामुळे ते एक तारेवरची कसरत असणार आहे आज सुद्धा या मॅच मध्ये. प्रशांतजी कदाचित कालचा दिवस हे झोपले सुद्धा नसतील. प्रत्येक संघानं तोच विचार करतात, काय कॉम्बिनेशन ना उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला उतरायचं आहे, काय कॉम्बिनेशन ना आपल्याला पुढे जा. काल बघा एक सामना झाला होता, जेम्स बॉन्डचा संघ खेळत होता ST20च्या समोर. त्यावेळेला शेवटच्या 2 चेंडूवरती 12 धावांची गरज होती. हितांशु पाटील डगआउट मध्ये होते, त्यांचा क्रमांक ठरला नव्हता. 11 क्रमांकावरती त्यांना फलंदाजीला जायला ज्यावेळेला संधी मिळाली. अक्षय मात्रे सुद्धा थोडेसे नाराज होते की त्यांनी समोर दिसायला होतं, परंतु ते कॉम्बिनेशन बनवताना अशा खेळाडूंचा विचार केला जाणार, तो रातभर सोय नाही होंगे. अक्षय मात्रे पुन्हा एकदा येतोय, खोलवटा पाय चेंडू ऑन साइडला खेळतोय, चेंडू मिड विकेटला जातोय. एकदा पुन्हा केलं, दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय, थोडासा धोकादायक ठरतंय की काय. 2 धावा रिक्स तर असणारच आहे ना, कारण खेळच असा आहे. खेळ प्रत्येक क्षणाला हा आपल्याला रिक्स तर घ्यावीच लागणार. कारण या विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 आपण एक चांगला ज्यावेळेला विषय केला की आपल्याला अनुभवी आणि यंगस्टर यांचं मिश्रण करताना प्रत्येकाची जागा निश्चित करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो ना, क्रिकेटचा खेळ बुद्धिबळाप्रमाणे खेळला जावा. बिल्कुल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अक्षय मात्रे. बहुत अच्छी गेंद, एक बार फिर जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. और फिलहाल टिप्पा अच्छा है, टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर डालते हुए टिप्पा खाने के बाद उछाल भी मिल रहा है और गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती है. लगभग छठे स्टंप पर गेंद थी. कल्पेश लेफ्ट हैंडर बल्लेबाज है और मुकुल सुनार फिलहाल लॉस्ट ग्रेड पर है. भोईर ब्रदर्स और जेम्स और विरार के बीच मुकाबला. भोईर ब्रदर्स के लिए एक अच्छा आगाज आज करना बल्लेबाजों के लिए बहुत जरूरी है और अक्षय मात्रे ने कल प्रभावित किया था. तिकी गेंदबाजी की थी सटीक लाइन के साथ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए इस बार खिलाड़ी मौजूद. ओ ये करीबी मामला था, मिडाप पर खिलाड़ी मौजूद था, थोड़ा सा शरीर से दूर खेले थे, लेकिन वी में खेलने की कोशिश बल्लेबाज की तरफ से. फिलहाल स्कोर पहले ओवर में 4 रन बगैर किसी नुकसान के. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर है. विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 डीबीएल लाइव के माध्यम से ये टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं. अक्षय मात्रे कल का प्रदर्शन बहुत अच्छा रहा. अक्षय मात्रे का नक्कीच म्हणजे आपण ज्या ज्या खेळाडूंवरती नजर ठेवली होती की ज्या ज्या खेळाडूंना पसंती दिलेली होती पहिल्या क्रमांकाची, हा खेळाडू सुद्धा त्या पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचा उतरतोय. या चेंडूला मिड ऑफच्या डोक्यावर भिरकावून देतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली, गाडी बाद. मुकुल सोनार डिपार्ट्स.
मुकुल सोनारला परतावा लागतंय. पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय भोईर ब्रदर्सचा. संयमाचा बांध तुटला. मुकुल सुनार आतापर्यंत थांबून खेळत होता, परंतु यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादामध्ये त्याची विकेट गेले आणि त्यामुळे इथं अजून थोडंसं थांबता आलं असतं, परंतु तो थांबू शकलेला नाहीये. खूप चांगला झेल मिड ऑफ मध्ये घेतला गेलाय. रतन टाटा यांनी यशाचे 8 नियम सांगितले, ते देखील महत्वाचे आहेत. लोकांच्या टीकांना कृतीतून उत्तर द्या, स्वतःवरती विश्वास ठेवा, विनम्रता अंगी असू द्या, त्याचबरोबर क्रिएटिव्ह बना. क्रिएटिव्ह बनणं फार गरजेचं आहे. रिस्क घ्या, रिस्क घेणं पण फार गरजेचं आहे, कारण यशाचं गमक या ठिकाणी सांगितलं गेलंय. तर लोकांचा विश्वास जिंका, ते देखील महत्वाचं आहे. इतरांना पुढे जाण्यासाठी मदत करा, हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. आणि त्यानंतर काहीतरी उत्तम बदल घडवायचा प्रयत्न करा. हे अतिशय महत्वाचे 8 नियम त्यांनी आज यशस्वी उद्योजक आहेत रतन टाटा यांचा विचार केला. तर खूप महत्वाच्या गोष्टी यामधनं आपल्याला बोध घेण्यासाठी आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्या गोष्टीचा अवलंब होणं फार गरजेचं असेल. नक्कीच अवलंब होणं फार गरजेचं. पण एक मोठा विकेट प्राप्त करतोय अक्षय मात्रे. खोलवाटा चेंडू ऑन साइडला फ्लिक करतोय, चेंडू मिड विकेटला जातोय. यावेळी मात्र एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या 1 गडी बाद 5 धावा भोईर ब्रदर्स. पुन्हा येतोय आम्ही प्रशांत आदवडे यांच्या जोडीनं. जे 8 नियम गेलेले आहेत, ते 8 नियम कसे अंमलात आणा किंवा त्याच्यावरती काय विचार करा, त्याच्यावर नक्कीच आपण चर्चा करू. प्रशांतजी, खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले आणि धावफलका धाबा आहेत त्या 5 एकाकडेच्या मोबदल्यात. पहिले यशस्वी षटक समाप्त झाले. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी केले. अचूक आणि तिकट भन्नाट मारा करतोय तो अक्षय मात्रे. आणि दुसऱ्या बाजूला भोईर ब्रदर्सची सुद्धा गोलंदाजी खूप चांगली आहे. फलंदाजीमध्ये थोडासा कस लागणार आहे, यात काही शंका नाहीये. जेम्स बॉर विरार संघाकडे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या षटकात तरी सार्थ ठरवलाय गोलंदाजाने. नक्कीच. आणि जो आपण 8 नियमाचा उल्लेख केला ना, तो विश्वास जो आहे ना, विश्वास जिंका. त्याहीपेक्षा जिंकलेला विश्वास कायम राहील यासाठी प्रयत्न करा. विश्वासात प्राप्त ठरतं आपण, तो जिंकलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करा. आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे, संघ मालकाने विश्वास दाखवला आहे, इतर खेळाडूंनी विश्वास दाखवलेला आहे. आपल्याकडनं त्या दर्जेदार खेळाची अपेक्षा आहे. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डिपार्ट्स. परतावा लागतंय दुसऱ्या फलंदाजाला. दुसरा गडी बाद, दुसरा हादरा बसतोय भोईर ब्रदर्स संघाला. कल्पेश मात्र बैक टू द पेवेलियन और बहुत ही बड़ी सफलता मिली. सुंदर गेंदबाजी. इन्होंने एक रणनीति बनाई है कि बल्लेबाजों को थोड़ा ऑफ टर्म के बाहर ही रखेंगे, शरीर से दूर रखेंगे, तो इसका फायदा मिल रहा है. बहुत बढ़िया गेंदबाजी, ये स्ट्रैटेजी बनी हुई है. तो बल्लेबाजों को भी एक कदम आगे सोचने की जरूरत है. आपको स्क्वायर कट करने होंगे, कवर ड्राइव करने होंगे, लेफ्ट हैंड शॉट खेलने होंगे, लेकिन वो आंखों के नीचे शरीर के करीब खेलने होंगे. अगर आप शरीर के दूर खेलेंगे तो हालात आप देखिए, पिछले 2 विकेट इसलिए गिरे क्योंकि आप शरीर से दूर बल्लेबाजी कर रहे हैं. नक्कीच, जसं आपण सांगितलं ना, शरीर से पास के लिए आंखों का इस्तेमाल किया. हाय अँड कोऑर्डिनेशन आहे ना, ते जुळायला हवं. आपले जेव्हा हात जातात ना, आपलं जे डोकं असतं त्याला म्हणतात ना हेड हे सरळ राहायला हवं ज्यावेळेला आपण ड्राईव्ह करतो. आणि चेंडू सकाळच्या सत्रामध्ये आपण कालही विचार केला होता प्रशांतजी, सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करताना वेगळा अप्रोच असायला हवा. आपण जेव्हा सेकंड सेशन मध्ये जाऊ दुपारच्या सत्रामध्ये त्यावेळेला वेगळा अप्रोच. इथे तुमचा कस लागणार आहे, इथे तुमच्यातली एबिलिटीची परीक्षा आहे, ही कसोटी आहे प्रशांतजी. बिल्कुल. गेंदबाजी में दूसरी ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विपुल भगत बहुत अच्छी गेंदबाजी कर रहा है. सामने सैंडी, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. धीरे धीरे होले होले गेंदबाजों की गाड़ी पट्टी पर आ रही है. कल का खेल क्वालिटी क्रिकेट हमने इसलिए देखी क्योंकि गेंदबाजों ने भी अच्छा प्रदर्शन किया. दूसरा पार्ट था वो फील्डिंग का. इसके ऊपर हमने 2 दिनों में बहुत चर्चा की. गेंदबाजी के साथ फील्डिंग का स्तर बढ़ा, इसलिए टूर्नामेंट की क्वालिटी थोड़ी ऊपर चली गई. मतलब सुपर से ऊपर मैचेस हुए और टूर्नामेंट की क्वालिटी बढ़ी. यहां से एंजॉयमेंट मिली है, लेकिन दबाव में किस तरह से क्रिकेट खेलते हैं ये भी सीखने का मौका मिला. सुंदर तरीके से पॉइंट के ऊपर से गेंद को खेलते हुए गेंद तेजी के साथ बॉडी लाइन की तरफ जाएगी. नहीं रुकने वाली 4 रन. दर्शन स्ट्रोक, ये क्लास है क्रिकेट का.
गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। शुक्रिया निकेश के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, जगह मिली, इसका भरपूर फायदा उठाते हुए इस चौके के साथ रन संख्या 10 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। इस बार आउटसाइड की तरफ बहुत सुंदर तरीके से शानदार स्ट्रोक। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है। गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा किती लहर। नितेश पाटील कमाल धमाल करतोय बघा। सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे, एक दबाव है, इसलिए हमेशा प्रशांत जी कहता हूं ना, ये अटैक नहीं, ये काउंटर अटैक है। एक गेंदबाजों के खिलाफ किया गया ये काउंटर अटॅक आहे। अटॅक इज द बेस्ट डिफेंड का म्हटलं जातं, तो दाखवून देतो नितेश पाटील। 2 धक्क्यांना सावरण्याचा प्रयत्न करतोय हा भोईर ब्रदर्सचा संघ। पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला लवकर खेळलं, पायाबंद चेंडू निघून जातोय। फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता, लवकर खेळले। शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील। धावसंख्या 2 गडी बाद 16। मोमेंटम कुठेतरी जात होतो, थोडा दबाव होता, तो दबाव थोडासा झुगारून देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज नितेश पाटील। थोड़ी हड़बड़ाहट जो ना ज्यादा हो गई, जिस तरह से वो शफल हुए, एक बार फिर बॉडी का बैलेंस चला गया। नहीं तो ये पाले में गिनती, रडार में गिनती, रुक गए बल्लेबाज। एक बार फिर पहले हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी करते हुए थोड़ा सा मिस हो गए थे। खराब गेंद पर, कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक खेलना बहुत जरूरी था। लेकिन उसके बाद में ये जो ओवर है जिसमें एक चौका एक छक्का, उसमें कामयाबी क्यों मिली? क्योंकि शॉट सिलेक्शन अच्छा था, बहुत अच्छी तरह से रीड किया और उसका फायदा मिला। उससे अंदाज में आंसर की तरफ गेंद को खेलते हुए, लेकिन टाइमिंग इस बार अच्छी नहीं है। गेंद मिड विकेट बॉडी की तरफ जाते हुए 1 रन का इजाफा। और जोखिम तो आपने उठाया है, अब इससे ज्यादा जोखिम उठाएंगे तो परेशानी हो सकती है, क्योंकि आखिर गेंद पर सिंगल आया। रन संख्या फिलहाल दूसरे ओवर में 17 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में गेंदबाज का बोलबाला, दूसरे ओवर में बल्लेबाज का बोलबाला है। छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 का घमासान देख रहे हैं। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। शिवाजी राजा, गौला तारा किती लहरा करता शिवाजी राजा। नक्कीच आपण समोर स्क्रीनवरती सुद्धा बघतोय 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय। 2 षटकाच्या 2 धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न करतोय खास करून नितेश जे पाटील आपण बघतोय ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, आणि अक्षय मातले येतोय गोलंदाजी मार। या संपूर्ण खेळाडूची बघा 6 गडी आतापर्यंत या विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये प्राप्त केलेले आहेत। अक्षय मातले पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती। स्ट्राईकला नितेश, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या बाजूला तो चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये। सीमारेषेजवळनं क्षेत्ररक्षक येतोय पुढे, तोपर्यंत 2 धावा या चेंडूला पूर्ण करतोय। 2 धावांनी धावसंख्या 19-19 वरती। डगआउट मध्ये भरपूर आवाज येतोय, या भोईर ब्रदर्सच्या डगआउट मध्ये भरपूर जागा आवाज येतोय। का आवाज का येणार नाही, कारण महत्वाचा सामना आहे बघा। भोईर ब्रदर्स तिसऱ्या स्थानावरती आहे पॉइंट्स टेबलवरती। नजर टाका तर तो 3ऱ्या क्रमांकावरती आहे। 2ऱ्या क्रमांकावरती जेम्स बॉन्ड विरारचा संघ आहे, ते फक्त थोडा वर जाण्याचा प्रयत्न करणार हा संघ। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू शरीरावरती आदळतोय, स्लिपच्या दिशेने जातोय। लेग बाईसचा इशारा होता पंचाकडनं। एक अवांतर धाव, और ये हड़बड़ क्यों है मालूम है प्रशांत जी? वो एक पॉइंट है ना, उस वजह से बिल्कुल 3 पॉइंट ने हा संघ 3ऱ्या क्रमांकावर आहे। इथून एक टप्पा पुढे जाण्यासाठी मस्ट विन विजयाची नितांत गरज या भोईर ब्रदर्सला आहे। दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड ये लय नहीं छोड़ना चाहते, जी विजयाची चटक लागलेली आहे ती सोडण्याचा प्रयत्न करणार नाहीये जेम्स बॉन्ड विरारचा संघ। सुंदर, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। ऑनसर की तरफ गेंद जा रही है, दूसरे के लिए वापस आते हुए मिसफील्ड अलाउ द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। नाउ स्कोर मूव्स ऑन 22 for 2। मैग्निफिसेंट बैटिंग बाय
Nitish is playing on 13 and very good support from Sandeep Kini is playing on 3. देखिए आप ये देखिए ये भी नज़ारा देखिए 22 पर 2 धनंजय ने एक बार फिर ऑन स्क्रीन आपको बताया किस तरह से ये खेल जा रहा है। अक्षय महात्ले का भी बॉलिंग एनालिसिस देखिए, इन्होंने दूसरा ओवर शुरू कर दिया है और 10 रन दिए, 1 विकेट है। संदीप किनी 3 पर खेल रहे हैं। बहुत ही अच्छे अपडेट धनंजय, शुक्रिया। और एक बार फिर मैदान की तरफ जाएंगे। 22 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। 1 शॉट का इशारा हुआ है अंपायर की तरफ से, बिल्कुल मैदान के अंदर संगे कर रहे मैदान के अंदर। विशाल नाइक को मैं देख रहा हूं, हेमंत ठाकुर तीसरे अंपायर है। फिलहाल स्कोर में थोड़ा सा बदलाव होगा 21 विकेट के नुकसान पर। नक्कीच 1 शॉटचा अर्थ आहे 1 धाव कमी झालेले आहे, याचा अर्थ नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज थोडीशी चूक केलेली आहे। ऑफ साइडच्या दिशेने सुरेख ड्राईव्ह, चेंडू जातो पॉइंटच्या क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील पाठलाग करतोय। 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये। 2 धावांनी धावसंख्या 23 आणि एक 1 शॉट असते ना प्रशांतजी, त्या रिले सारखं असतं। 100/4 ची रिले असते, जे बॅटल चेंज करायचं ना त्यावेळेला योग्य वेळेला बॅटल चेंज झालं व्हावं। तसं या 2 धावा किंवा 3 धावा करताना क्रीज पर्यंत बॅट आपली पूर्ण न्यायला हवी। थोडीशी जर आपण मागे टाळली 1 पॉइंट्स का असर देखा है, 1 रन का असर भी देखेंगे। बिल्कुल, एक रन भी बहुत महत्वपूर्ण है। 23 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बड़ा शॉट खेलना चाहते थे, टिप्पा खाने के बाद थोडी अंदर की तरफ गेंद आई है। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खोपरी गावचे सुपुत्र ज्यांचा 11 तारखेला वाढदिवस आहे, आदरणीय प्रभाकर ओगे साहेबांचं आगमन झालंय। या निमित्तानं 9 तारखेला गाव कप असेल आणि 10-11ला मास्टर कप असणार आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं। ऑन साइडला चांगला फटका खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे आणि सँडी बॅक टू द पेबल जात आहे। सगळं काही चांगलं घडत असताना मात्र इथं आता या मॅच मध्ये जर बघितलं तर महत्त्वाच्या क्षणी विकेट जाते, त्याचा फार मोठा धक्का असेल मोईन ब्रदर्सला। ग्रामीण प्रीमियरचा महासंग्राम विरार शहरात गाजला, ग्रामीण प्रीमियरचा महासंग्राम विरार शहरात गाजला, विरार शहरात गाजला, विरार शहरात गाजला, विरार शहरात गाजला, विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 सत्यनारायण क्रिकेट क्लब कोपरीच्या मैदानावरती सुरू असलेले क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतो आहे। आणि आता बॅट्समनचा विचार केला तर मैदानामध्ये महेंद्र पाटील एक अतिशय वेगळा खेळाडू आहे। त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली वेगळी ओळख केलेली आहे। 3 इनिंग्ज आहेत, 40 धाबा केल्या आहेत, परंतु जे 40 धाबा आहेत ना त्या महत्वाच्या होत्या। त्या मॅचमुळे सामन्यामध्ये जान आली आणि तो सामना एकतर्फी झाला। आणि आता संदीप किनी सँडी बाद होऊन पडताय। जसं आपण महेंद्रचा उल्लेख करतात ना की या खेळाडूने कालही आपण चर्चा केली होती प्रशांतजी, हे तुफान नाही था जलजला था। 10 धावांवरती 4 गडी बाद झाले होते, त्यावेळेला ती 40 धावांची इनिंग्स, त्या इनिंग्सचं मोल फार मोठं आहे। इथे काही खेळाडूने आपला अपेक्षाभंग केलाय तर काही खेळाडूंनी अपेक्षाच्याही पुढे जाऊन कामगिरी केली आहे। आपण मुकुल सोनारचा उल्लेख केला, संदीप किनी सँडीचा उल्लेख केला, अपेक्षाभंग होतोय। पण दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील अपेक्षाहून चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये नोंदवलेली आहे। आता यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, बिल्कुल ये नजरिया बदल गया है। विपक्षी टीम अलग ढंग से आपको देखेगी। याच्या अगोदर कदाचित आपला जास्त कोणी विचार केला नसेल, पण ती कालची इनिंग आलेली आहे आणि थोडा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र इथे बदलला जातोय। मी येतोय प्रशांतजी आपल्यापर्यंत। बिल्कुल, मैच की तरफ रुख करते हैं। घरत स्पोर्ट और ST20 स्पोर्ट के कप्तान को मैं दरखास्त करना चाहता हूं, हमारे कॉम्बस की तरफ आइए। ST20 स्पोर्ट के कप्तान पहुंच चुके हैं, तो दूसरी तरफ से घरत स्पोर्ट के कप्तान इस बार सुंदर तरीके से ऑनसर की तरफ खेले, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है और एक विकेट और बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए महेंद्र। शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में,
शिरडी वाले बाबा शुक्रिया आया। डीजे। लाख इरादे बन जाते हैं मगर टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। लेकिन दोस्तों जो शिर्डी नहीं जा पाते ना उनको खुद मिलने के लिए साई बाबा आते। मॅच मध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आता हा सामना सुरू आहे, महेंद्र पुन्हा एकदा अपेक्षा उंचावल्या आणि त्यानंतर सातत्य राखणं क्रिकेटमध्ये किती कठीण आहे। आपण विराट कोहलीला म्हणतो की आता तो बाद झाला लगेच आपण टीका करायला सुरुवात करतो, सचिन तेंडुलकर बाद झाला टीका करायला सुरुवात करतो, परंतु क्रिकेटमध्ये सातत्य राखणं ही सोपी गोष्ट नाहीये। खूप चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यानं खेळायचं आहे और निरंतरता की जरूरत है मैदान के अंदर। नक्कीच नक्कीच निरंतरता सातत्य असणं फार गरजेचं आहे। या क्लीन बॉल सातत्य राखतो अजय वैती, लागोपाठच्या चेंडूवरती गडी बाद करतोय अजय वैती हा खेळाडू। जत्राला नक्कीच प्रशांतजी आपण उल्लेख केला सातत्य राखणं फार गरजेचं आहे। जसं आपण विराट कोहली बाद झाल्यानंतर टीकाकारांचा उल्लेख केला, ज्या पद्धतीने आपण 8 नियमामध्ये बघितलं तिथेही सुद्धा टीकाकाराचा उल्लेख आहे। ज्यावेळेला आपण एखाद्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतो तशी आपली प्रशंसा करणारे आहेत ना, तशी आपली कामगिरी थोडी खराब झाली तर टीकाकार सुद्धा असणार, पण दोन्ही असणं गरजेचं आहे। निश्चित जसं एखाद्या झाडाच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता तसं उन्हाची आहे, निश्चित टीकाकार असणं गरजेचं आहे। आपली प्रशंसा करणारे आपल्याला शाबासकी देतील तर टीकाकार आपल्या होणाऱ्या चुका दर्शवून देतील, दोन्हीचं असणं फार गरजेचं आहे। हा, टीकाकार ऊर्जा देतील की काय चुकतंय, कदाचित त्याचं त्यामुळे वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही। ज्या पद्धतीने आपण बघतो की टीका झाली की आवडत नाही, परंतु कौतुक झालं की ऊर भरून येतो, असं होतं का बरे? कदाचित आपलंही काही चुकत असेल हे देखील आपल्याला पाहायला हवं। 23-5 गटांच्या मोबदल्यात मैदानातला खेळ देखील जातोय। तुकाराम सर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। अजय वैती मात्र खूप चांगली कामगिरी करतोय, लगातार 2 विकेट हॅट्रिक ऑन आहे, म्हणून पुन्हा एकदा मी मॅचकडे जातोय कारण मॅच वरती देखील आपला फोकस असेल। विजित विचारे ज्याने खातं खोललेलं नाहीये, राजू भोईरनं खातं खोललेलं नाहीये, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ टपच्या बाहेर जातोय। तुकाराम सर भोईर ब्रदर्स आणि जेम्स वॉर्ड विरार या दोन्ही संघांचा विचार केला तर मला एक गोष्ट जाणवते किंवा दिसते, दोघांकडे गोलंदाजी खूप चांगली आहे। नक्कीच म्हणजे असं म्हणावं लागेल कालच्या दिवसानंतर आपण या भोईर ब्रदर्सचा उल्लेख केला होता, म्हणजे तिथे मुकुल सोनारला बघितलं होतं, कृष्णा राऊत होतं, विजित विचारेना बघितलं होतं, एक बॅलन्स वाटला होता, पण त्याहीपेक्षा कदाचित बॅलन्स थोडासा दिसतोय या जेम्स बॉन्ड विराटच्या संघाला। आणि का बॅलन्स येतोय आपण नक्कीच चर्चा करणार। लॉंग ऑफ रिजमध्ये हा चेंडू जातोय, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अक्षय मातले ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली कामगिरी करतोय ना, ते बघता कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणावं लागेल। एक धनंजय पाटील आपल्यापर्यंत आलेलं की उत्कृष्ट कर्णधाराला सुद्धा इथे गौरवण्यात येणार आहे। कॅप्टन कूल, ज्या कॅप्टन कूल असेल त्याला सुद्धा गौरवण्यात येणार आहे, तर कदाचित त्या नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये अक्षय मातले आतापर्यंत दिसून येतात। बिल्कुल एक बार फिर बहुत ही सुंदर क्रिकेट आंसर की तरफ लगा की तरफ गेंद को खेलते हुए खिलाड़ी मौजूद है। विकेट्स आर फॉलिंग इन अ रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। मैग्निफिसेंट बॉलिंग एंड आउटस्टैंडिंग फील्डिंग, 24 for 5। शुक्रिया डीजे। फिलहाल बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, शानदार प्रदर्शन मैदान के अंदर। अजय वैती की बात करें तो सर डोली से बिलोंग करते हैं खिलाड़ी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, प्रमुख गेंदबाज है। मोहित ब्रदर्स 24 से 6 विकेट के नुकसान पर दबाव फिलहाल उनके ऊपर जाता हुआ। बीजेपीएल की बात करें तो ये चौथा ओवर प्रगति पर है और शानदार प्रदर्शन। अजय वैती की बात करें तो डोली से खिलाड़ी ये बिलोंग करते हैं, ऑलराउंडर खिलाड़ी है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन फिलहाल इस ओवर में 2 विकेट, एक बिंदी गेंद, उसके बाद में सिंगल, उसके बाद में और 1 विकेट है, तो अभी तक फिलहाल इन्होंने 3 विकेट चटकाए हैं। 24-6 विकेट के नुकसान पर, तो इसका मतलब है कम से कम 45 रन तो आपको बनाने पड़ेंगे इस मैच में, तभी जाकर एक फाइटिंग टोटल बनेगा, तभी जाकर एक बार फिर लड़ने का मौका मिलेगा, क्योंकि आपके पास गेंदबाजी अच्छी है। ये लेग स्टंप के बाहर जाती हुई सराहना ज्यादा हुई तो अजय को अच्छा नहीं लगा, काफी लेग स्टंप के बाहर जा रहे हैं और सांगेकर हमारी तरफ बढ़ रहे व्हाइट बॉल का इशारा करते हैं। 25 रन 6 विकेट के नुकसान पर और चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। भोईर ब्रदर्स जेम्स और विरार के बीच मुकाबला। जेम्स और विरार ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया। फिलहाल स्कोर 25 रन 6 विकेट के नुकसान पर। आप अजय वैती की बात करें तो इस प्रतियोगिता में इन्होंने 6 विकेट चटकाए हैं।
सुंदर गेंद अपने पोलोत्र में, शानदार कैच, क्या बात है। पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विद द मैचेस। ऐसे कैच लपकते नहीं चिपकते हैं। डीजे आइए। रुबाबदार बसलाय साऱ्यांच्या दिलात, कैलास पाटीलचं नाव हे गाजतंय साऱ्या बिलाल पाड्यात, समाजसेवक कैलास पाटील गाजतोय पालघर जिल्ह्यात। बिलाल पाड्याचे सुपुत्र आणि कदाचित आमच्या भागातले जावई सुद्धा असतील कैलासदादा पाटील, तर त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचेही मनापासून आभार। आणखी काही महत्वाच्या गोष्टी आता धनंजय माझ्यापर्यंत घेऊन आल्या, तिथपर्यंत जाणार आहे। 25-7 गटाच्या मोबदल्यात भोईर ब्रदर्स थोडासा नाजूक अवस्थेमध्ये आहे। किसन पाटील सारखा खेळाडू मैदानात जातो, विपुल पाटीलला या ठिकाणी किल्ला लढवायचा आहे। 6 चेंडूंचा खेळ आहे, तर कमीत कमी 40-45 धावा धमाल असणं फार गरजेचं आहे। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी मैदानामध्ये जेम्स बॉन्ड विरार संघाने केलेली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिके जे स्पॉन्सर केलेले आहे पंकज सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ 2266 यांच्या सौजन्याने स्पर्धेचं सर्वोच्च कर्णधार पंकज सुनील पाटील यांच्या माध्यमातून आहे। सौजन्याने आहे, तर ही स्पर्धा आपण बघतो पंकज सुनील पाटील यांच्या सौजन्याने 2266 यांच्या माध्यमातून पंकज सुनील पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेचा सर्वोच्च कर्णधार, त्यानंतर स्पर्धेचा उत्कृष्ट यष्टीरक्षक पंकज सुनील पाटील 2266 यांच्या सौजन्याने आहे। स्पर्धेतलं सर्वाधिक षटकार किंग मेकर ऑफ केक शॉप यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे। मोठा फटका खेळला जातो, चेंडू ऑन साइडला जातोय, मिडविकेटच्या दिशेनं उत्तुंग षटकार, घ्यावी एखादी तार, काळजात उठावी कट्यार आणि मनोमनी सचिन तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार। जो 205वा षटकार होता, म्हणजे काल आपण बघितलं होतं शेवटच्या अंधाराच्या वेळेला ते 2 षटकार बघितले होते, त्यानंतर आज षटकार येतोय। थोडासा वेळ गेलेला आहे षटकार येण्यामध्ये, जवळपास 25व्या चेंडूवरती हा मोठा फटका येतोय। हितांशु पाटील गोलंदाजीवरती तयार होतोय। सुरेख गोलंदाजी और आप बार बार जिक्र करते ना ऑफ स्टंप के बाहर का यॉर्कर, हा चेंडू त्या दिशेने चेंडू हाताळतो हितांशु पाटील। पुन्हा एकदा आपण बघू शकता स्क्रीनवरती कोलवर टप्प्याचा परफेक्ट लाईन अँड लेंथ मेंटेन करतोय। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दबाव येतोय, पण दबावामध्ये काम करणं गरजेचं आहे, दबाव झुगारून देण्याचा प्रयत्न करायला हवा। प्रशांत जी हितांशु तैयार, एक बार फिर इस बार ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चले गए, विशाल नाइक हमारी तरफ बढ़ रहे हैं, वाइड बॉल का इशारा करते हुए। रन संख्या 32, 7 विकेट के नुकसान पर भोईर ब्रदर्स यहाँ से क्या देख रहा है, 40 के ऊपर 45 के आसपास का आंकड़ा आएगा तो मजा आएगा। दूसरी तरफ से आज जेम्स बॉन्ड विरार क्या देख रहा है, 40 के अंदर, ये भी संतोष होने वाले हैं। नक्की जेम्स बॉन्ड विरार विचार करतो 40च्या मध्ये जर रोखलं तर आपल्या संघाला उपयुक्त ठरणार आहे, 2 गोष्टीसाठी उपयुक्त ठरणार आहे। कारण जो 1 पॉइंटचा आपण उल्लेख करतोय ना, त्याच्यानंतर नेट रन रेटही आहे। जितक्या कमी धावसंख्येमध्ये आपण थांबू, कारण आता हा संघ ज्यावेळेला भोईर ब्रदर्सचा हा संघ ज्यावेळेला फलंदाजी करतोय 32 धावा, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। ओ ये ज्यादा हो गया, हा ज्यादा प्रयत्न करतोय, 9 चेंडूचा इशारा येतोय, 9 चेंडूचा, आणि लगेच हात डोक्यावरनं फिरतोय, म्हणजे 9 बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है, वो गेंद है, तो चेंडू आहे फ्री हिटचा। कालच्या दिवसात बघितलं होतं 2 चेंडूवरती 2 षटकार हितांशु पाटील यांच्या बॅटमध्ये बघितलं होतं। कालच्या दिवसातला हिरो, कालच्या दिवसातला एक असा गेम चेंजर खेळाडू आज गोलंदाजी मार्कवरती चुका करतोय। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, धावसंख्या 34-34। प्रशांत जी निश्चित आपण उजव्या बाजूला एक खूप सुंदर असं चित्र बघतोय, अर्थात तीर्थराज उर्फ भाई जो एक कलाकार या भागातला किसनदादांचा सुपुत्र आपल्याला सोडून गेला, तर त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय प्रभाकरजी ओगे यांच्या माध्यमातून। आपण ते चित्र देखील ऑन स्क्रीन बघू शकता। एक सुंदर अशा प्रकारचा आवाज त्याचा होता, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद आणि एक हसतमुख असा चेहरा, अर्थात भाई आपल्याला सोडून गेलेला आहे। तीर्थराज उर्फ भाई यांच्या
फोटोला आपण पुष्पहार अर्पण करताना प्रभाकरजी ओगे यांना पाहिलेलं आहे. 34 गटाच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू है. इस बार सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद निष्ठा कमर की तरफ जा रही है. शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है, शानदार फील्डिंग, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, टाइमिंग बढ़िया लेकिन प्लेसमेंट नहीं थी. इस सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 35 रन 7 विकेट के नुकसान पर. आणि खास करून ज्यावेळेला प्लेसमेंट केली होती ना, गॅप शोधण्यामध्ये कमी पडले. आपण योग्य विश्लेषण केलं, प्लेसमेंट बरोबर नव्हती, टायमिंग होतं, परंतु गॅप शोधण्यास कमी पडतोय हा फलंदाज. एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट चेंडूचा इशारा होतोय. हितांशु मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा राखण्याचा प्रयत्न करतो, पण कुठेतरी अतिरिक्त जोर, याला म्हणतात एक्स्ट्रा एफर्ट, खांद्याचा अतिरिक्त वापर केला जातोय. आपण ट्रॉफीज बघू शकता प्रशांतजी, आणि त्यांच्याच आपला पुष्पहार अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला बघतोय आपण, दुसऱ्या बाजूला गणपती देवाची आपण मूर्ती सुद्धा बघतोय. आणि या चमचमत्या ट्रॉफ्या ज्यासाठी हा विरार ग्रामीण प्रीमियर लीगचा हा महासंग्राम लढला जातोय, त्या सुंदर अशा ट्रॉफीज. एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट. सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी, रन लेने का प्रयास किया गया और यहाँ विकेट मिल सकता था. एक प्रयोग किया गया, विजित विचारे ने जिस तरह से कहा कि हमारे पास एक नया विकल्प है, और दूसरी तरफ से एक नया विकल्प ढूंढ रहे हितांशु के बारे में एक बार फिर चर्चा की. तो बहुत ही अक्षय मातले, खास करके अक्षय मातले जो कप्तान है, वो भी एक बार फिर नया विकल्प ढूंढ रहे हैं. जो आखिरी ओवर है थोड़ा संघर्षपूर्ण रहा है, जिस तरह से ये ओवर कट रहा है. देखिए फिलहाल अभी तक इस ओवर में 11 रन आए हैं, तो थोड़ा दबाव महसूस कर रहे हैं हितांशु. ओहो, चेंडू जातोय. पाहायचा पंचाकडनं काय इशारा येणार. 5 धावा वाईटच्या स्वरूपात प्राप्त होतात. या 5 मिस्टर एक्स्ट्रा या कुठेतरी परिणाम दाखवणार. शेवटचं षटक इव्हेंटफुल नाहीये, ड्रॅमॅटिक आहे, भरपूर ड्रामा आहे या षटकामध्ये. आपण बघतोय 1-2 वाईट चेंडू, 1 नो बॉल चेंडू, त्याच्यानंतर या 5 वाईटच्या अवांतर धावा. सोचा था 40 तक पहुंचेंगे क्या, 40 तक पहुंचने देंगे क्या, 40 पर्यंत पोहोचेल का, पण धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून मोमेंटम जे होतं ना, तर मोमेंटम चेंज झालाय का, थोडंसं कुठेतरी सामना आपल्या हातामध्ये पकड घट्ट ठेवली होती जेम्स बॉन्ड विरारने. शेवटच्या षटकामध्ये ती पकड थोडीशी सैल होते का. 41 विकेट के नुकसान पर इसके ऊपर भी चर्चा होगी. विजेपीएल 2021 का पहला सीजन आप देख रहे हैं, मैदान के अंदर एक अच्छा मुकाबला चल रहा है मोहित ब्रदर्स और जेम्स बॉन्ड विरार के बीच. हितांशु लेफ्ट आर्म राउंड विकेट. यह सुंदर गेंद स्टंप के अंदर फिनिश करते हुए क्लीन बॉल कर दिया. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन और मोहित ब्रदर्स के उम्मीदों को लगता है 8वां झटका गॉन. सुनील जैन रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची, आई येल जायली पाठीची, उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. आणि बघा परतताना बघतोय फलंदाज, खास करून किसन पाटील परतताना बघतोय. कृष्णा राऊत जातोय नवीन फलंदाज. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि प्रशांतजी आपण चर्चा करतोय, दबाव येतोय, प्रेशर येतोय, आणि गेले 3 दिवस जाऊन आपण याच विषयावरती चर्चा करतोय. यासाठी तर हा मंच आहे. इथूनच याच मंचावरनं आपण पुढे जाणार. या इथून जसं मोबाईल गेमचा आपण वारंवार उच्चार करतात की एक लेअर आपण जेव्हा खतम करतो, एक संपवतो, दुसरी कठीण येते. ती कठीण येणार, पण ती कठीण प्रसंगी आपला दबाव सहन करण्याची क्षमता वाढली जाणार. कृष्णा रावत मैदान के अंदर पहुंच चुके हैं. इंपॉर्टेंट खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी. इस वक्त हितांशु कम बैक कर रहे हैं. ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं, गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ बहुत तेजी के सट्टा बोलते हुए 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आते हुए विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रन मुकम्मल. हम सोच रहे थे 40 के ऊपर का आंकड़ा, तो बिल्कुल 40 के ऊपर का आंकड़ा आया है. 43 रन बने हैं 8 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए 44 रनों की जरूरत है. मोहित ब्रदर्स ने पहले बल्लेबाजी की. फिलहाल बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश बिल्कुल किया था, लेकिन तुकाराम सर खास करके मोहित ब्रदर के बाद अच्छी गेंदबाजी है, संतुलित गेंदबाजी, इसका फायदा मिलेगा. की फैक्टर क्या रहेगा अक्षय मातले. ज्याच्यावरती कदाचित त्याला बघूनच स्ट्रॅटेजी आखणार विजित विचारे आणि सहकारी. त्या अक्षय मातलेना बघूनच स्ट्रॅटेजी आखण्याचा प्रयत्न करणार. 44 धावांचा जो पाठलाग आहे ना, तितका सहज सोपा नाहीये. आपण जाणार आहोत
टॉस कप वॉचच्या दिशेने धनंजय पाटील आहेत आमच्या जोडीने आणि कॉइन सुद्धा आहेत. दोन संघ ST20 कोपरी संघ आणि त्याच्या समोर असणार आहे तो घरत स्पोर्ट्स नारंगी संघ. एक डीजे कडे एक धून घेऊया आणि परत त्या नाणेफेकीच्या दिशेने जाऊया. डीजे सत्यनारायण क्रिकेट मैदानी असा दिवस उगवला. सत्यनारायण क्रिकेट मैदानी असा दिवस उगवला. ग्रामीण प्रीमियरचा महासंग्राम विरार शहरात गाजला. ग्रामीण प्रीमियरचा महासंग्राम विरार शहरात गाजला. विरार शहरात गाजला, विरार शहरात गाजला, विरार शहरात गाजला, विरार शहरात गाजला. थँक्यू. विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 मॅच क्रमांक 2 च्या दिशेने आपण बोलतोय. नाणेफेकीचा कॉल होतोय. आदरणीय सन्मान्य शांतारामजी गरज साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. गरज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार चला या. आलो चेक टेस्ट. टॉसबॉक्स मध्ये महत्वाचं म्हणजे टॉस केला जातोय. धनंजय पाटील जॉईन होतात. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आदरणीय सन्मान्य शांतारामजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केलाय. ST20 टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50. काय वाटतं या आयोजनाविषयी? मैदानामध्ये खेळताना कसं वाटतंय? घरचं मैदान देणार आणि आयोजन बोललं तर उत्कृष्ट आयोजन आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया आपण घरत स्पोर्ट्स. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असतं? नक्कीच क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आम्ही. आता प्रथमतः बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना मैदानाच्या मध्ये तुम्ही किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आमचा पहिला प्रयत्न असेल की आम्ही 50+ धावा जमवण्याचा प्रयत्न करू. आणि धनंजय सचिन पाटील यांनी तेच सांगितले 45-50 पर्यंत रोखू. रोहिदास पाटील म्हणतात आम्ही 50 धावा करू. कदाचित दोन्ही मित्रांमध्ये काहीतरी सामंजस्य आहे. सचिन पाटील रोहिदास यांच्यामध्ये. आणि खास म्हणजे हा थोडासा विनोदाचा भाग ठेवला तर दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. या विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये परत येण्यासाठी मस्ट विन दोन्ही संघाला आहे. धनंजय नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित मीटिंग झाली असावी. आपण कोल्ड्रिंक्स देतोय. आदरणीय सन्मान्य शांतारामजी गरत घर स्पोर्टचे जे ऑनर आहेत. टॉस जिंकलाय ST20 कोपरी संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी घर स्पोर्टचा संघ मैदानाच्या दाखल होईल. मी येतोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद धनंजय. पुन्हा एकदा ST20 सचिन पाटील घरत स्पोर्ट्स रोहिदास पाटील दोन्ही कर्णधारांना पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. पुन्हा जातोय आपण या सामन्याकडे. नजर आहे जिथे 44 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये पूर्ण करायचं आहे. 30 चेंडू आणि इथे उभारायचे आहेत त्या 44 धावा. शेवटचं षटक जिथे 17 धावा खर्च केल्या गेल्या ते षटक थोडंसं बाजूला ठेवलं तर ऑल ओव्हर परफॉर्मन्स जर बघितला या जेम्स बॉन्ड विराटच्या संघाचा पहिल्या 4 षटकामध्ये टिचून मारा केला होता. वेल लाईन अँड मेन ठेवले होते खास करून अक्षय मातले आणि त्याच्यानंतर अजय वैती ज्यांनी जवळपास 4 गडी बाद केले होते. तो खेळाडू आपण बघितला होता. आता स्क्रीनवर आपण बघू शकता सलामीवीर अक्षय मातले 2 सामने जवळपास बघतोय तर आणि त्याच्या जोडीने आहे अजय वैती. तर माफ करा कल्पेश पाटील आहेत स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईक एंडला अक्षय मातले. नजर त्यांच्यावरती आहे. प्रशांतजी थोड्या वेळात आमच्याशी जोडले जातील. तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावरती कालपासून कॅमेरा फिरतोय पंचाकडनं इशारा येतोय सामन्याला सुरुवात होते त्या कालपासून ज्यांच्यावरती कॅमेरा फिरतोय जे एक प्रॉमिसिंग यंगस्टर आहेत मुकुल सोनार. अजून म्हणजे प्रशांतजी आपण ज्याचा उल्लेख करत होतो ना की अपेक्षा भंग केलेला आहे. अप टू द मार्क कामगिरी होत नाही या सामन्यामध्ये. बघूया आउटसाइड एज म्हटलं अपेक्षा भंग करतोय पण या वेळेला अपेक्षाला पुरी करतोय. पहिल्या चेंडूवरती
एक सनसनाटी निर्माण करतोय. पहिल्या चेंडूवरती परतावं लागतंय फलंदाज कल्पेश पाटीलला. समाजसेवक मोठ्या दिलाचा गोरगरिबांचा कैवारी त्याचे नावाचा टंका हवा असतोय नाला सुपारा नगरात त्याचे नावाचा टंका हवा असतोय थँक्यू. नाला सुपारा. कल्पेश पाटील हे नाव देखील आलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आपले स्पॉन्सर्स आहेत त्यांची नावं या ठिकाणी आवश्यक आहेत, त्यामुळे ती येत आहेत. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अनिकेत म्हात्रेला संधी मिळते तिसऱ्या क्रमांकावरती. आणि तुकाराम सर एक चांगला शब्द तुम्ही वापरलात, अप टू द मार्क. कदाचित मराठीत आपण बोलल्यानंतर ते जास्त जिव्हारी लागतं, परंतु अप टू द मार्क हा इंग्लिश शब्द आहे. आणि आता मुकुल सोनार अप टू द मार्क आहे. आणि ही अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे, संघाकडून असणार आहे, कारण आपण खुल्या गटामध्ये खेळतो, त्यामुळे सातत्यानं मुकुल सोनारचं नाव आपण या ठिकाणी घेतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल या मॅचमध्ये. जेम्स बॉन्ड विरार एकूण 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती जर बळी मिळतोय तर सनसनाटी सुरुवात झाली आहे. नक्कीच. आणि अजून आपण दुसऱ्या एका गोष्टीचा विचार केला, सातत्य. आज भारतीय संघाकडनं बुमराह किंवा भुवनेश्वर फक्त त्यांच्याजवळ व्हरायटी आहे म्हणून प्रभावी ठरत नाहीये, तर सातत्य आहे, एक कन्सिस्टन्सी आहे या दोन्ही खेळाडूंची. कन्सिस्टन्सी ते सातत्य मुकुल सोनारला दाखवावं लागणार, राखावं लागणार. ओ सुरेख गोलंदाजी, कारण या खेळाडूकडे भरपूर आहे. या खेळाडूच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे, व्हरायटी आहे. लेग कटर चांगला सुरेख मारा करतो, एक वेगवान बाउन्सर आहे, यॉर्कर आहे, वाईड यॉर्कर आहे, भरपूर आहे. म्हणजे नेहमीच जसं प्रशांतजी आपण म्हणतो ना एखादा गोलंदाज कसा असावा, त्या फ्रूट सॅलडप्रमाणे ज्याच्यामध्ये द्राक्ष असतात, सफरचंद असतो, केळी असते, पपई असते, कलिंगडाचाही थोडासा भाग असतो, तसा हा व्हरायटीवाला गोलंदाज मुकुल सोनार. बिल्कुल आपने सही कहा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुकुल सोनार तक गया, लेफ्ट आर्म राउंड विकेट. सुंदर गेंद, एक बार फिर ऑफ टॉप के बाद लो पुट थी ऑन साइड पर लॉन्गर की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ जा रहे हैं. और फिलहाल स्कोर की बात करें तो स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर विपुल इस वक्त आप देख सकते हैं लॉन्ग ऑन की तरफ है. अनिकेत म्हात्रे 1 पर, अक्षय म्हात्रे ने खाता नहीं खोला है, लेकिन ये मैच बहुत इंपॉर्टेंट हो जाएगा. विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 देख रहे हैं. सत्यनारायण क्रिकेट क्लब कोपरी के मैदान पर, ऐतिहासिक मैदान पर यह टूर्नामेंट चल रहा है. काफी संख्या में डिबेट लव के माध्यम से भी दर्शक जुड़े हैं, सभी का स्वागत है. और अक्षय म्हात्रे, मैंने एक बात आपको सर बताई थी कि इस मैच में अक्षय म्हात्रे का रोल बहुत बड़ा रहेगा, की खिलाड़ी रहेंगे इस मैच में. इस मैच की अगर बात देखें एक बार फिर अक्षय म्हात्रे जिन्होंने खाता नहीं खोला, अनिकेत म्हात्रे ऑन स्क्रीन ये सारे दृश्य देख रहे हैं, मुकुल सोनार जिन्होंने 1 विकेट लिया है, 1 रन दिया है. बहुत सारे अच्छे अपडेट डिबेट लव के माध्यम से आप देख सकते हैं. मुकुल सोनार पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ हे प्राइज विकेट था, हा प्राइज विकेट प्राप्त करतोय मुकुल सोनार. अक्षय म्हात्रे ज्याचा वारंवार आम्ही उल्लेख करत होतो, प्रशांतजी आमच्या जोडीने होते, तो विकेट प्राप्त करतोय मुकुल सोनार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये सनसनाटी. बिल्कुल देखिए गेंद कहाँ थी, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर ऑनसर की तरफ खेलने का प्रयास, गेंद को रीड नहीं कर पाए, अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश, और बहुत दूर वाली गेंद थी. बल्ला स्क्वेयरली की तरफ जाता हुआ और टिप्पा छठी स्टंप की तरफ है. बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज द्वारा. मुकुल सोनार बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. परंतु क्या फिलहाल अगर देखें तो 1 रन 2 विकेट के नुकसान पर. तो सर मैंने पहले कहा था दोनों की तरफ से अगर ताकत की बात कर तो गेंदबाजी है, इसीलिए ये 50-60 के बारे में ना सोचे, 40 के ऊपर भी आएगा तो मजा आएगा इस मैच में. आणि प्रशांतजी खास करून काय झाले बघा, म्हणजे अक्षय म्हात्रे यांच्याकडे अनुभव होता, एक्सपिरियंस होता. क्या मुकुल सोनार के खिलाफ ये स्ट्रैटेजी गलत स्ट्रैटेजी थी? हा चुकीचा पवित्रा. शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं था जिस तरह से इन्होंने शॉट खेला. कितनी दूर वाली गेंद थी, लगभग छठे स्टंप पर गेंद थी, बल्ला स्क्वेयर की तरफ चला गया, तो इसका मतलब ये शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं था. विशाल पाटिल मैदान के अंदर है, 3 मैचेस 16 रन अभी अगर देखें तो निखर कर आ रहे हैं, मतलब निखर के पूरी तरह से नहीं आए लेकिन निखर कर आ सकते हैं, इनकी इतनी क्षमता है. अजय वैती का नंबर क्या होगा? आणि विशाल पाटील काल बघितलं मोक्याच्या वेळेला एक मोठा फटका, एक षटकार आला होता खास करून विशाल पाटीलच्या बॅट मधून. तोच विशाल पाटील येतोय, पण तो मुकुल सोनार ज्याचा आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय, तो खांदे थोडेसे वर आलेले आहेत. या भोईर ब्रदर्सच्या संघाचे खांदे थोडेसे उंचावलेले. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये, जोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. कदाचित अक्षय म्हात्रेंना सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या वेळेला आपण
एखाद्या गोष्टीमध्ये वाहवत जातो. कदाचित स्कोअरबोर्ड वरती जर नजर टाकली असती अक्षय मातले आणि तर गरज लक्षात आली असती, गरज लक्षात आली असती. बिल्कुल, बिल्कुल. आप 50, 55, 60 का पीछा नहीं कर रहे, आप 44 का पीछा कर रहे. बिल्कुल आपने एक बार फिर सही पकड़ा. जिस तरह से ये एक मैच था जिसमें आप विकेट के ऊपर खड़े रह सकते, वक्त ले सकते थे. सुंदर गेंदबाजी. जो बल्लेबाजों की कमजोरी है वो अपनी ताकत बना रहे हैं मुकुल सोनार. इस ओवर की कहानी देखिए, बहुत ही शानदार और जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. जेम्स बॉन्ड विरार 2 रन 2 विकेट के नुकसान पर बहुत कमाल का प्रदर्शन करते हुए एक सफल ओवर डाला. विकेट, बिंदी गेंद, विकेट, विकेट, एक बार फिर वो सिंगल आया, उसके बाद में बिंदी गेंद आई है. तो 44 रन है. डिपेंड करने के लिए इस तरह का ओवर चाहिए, खास करके फील्डिंग करने वाले टीम के लिए. लेकिन जेम्स बॉन्ड विरार के लिए इतना अच्छा स्टार्ट नहीं है. 24 गेंदे 42 रनों की जरूरत है. आणि ज्या पद्धतीने बघा चेहऱ्यावरती मुकुल सोनार यांच्या थोडासा संतोष असेल, समाधान नाहीये. कारण समाधान जर मांडलं ना तर वेगळं आहे. कारण संतोष आणि समाधान याच्यामध्ये थोडासा फरक असतो. एक सॅटिस्फॅक्शन जर तुमच्यामध्ये आलं ना तर कदाचित आपण जे आपल्यामध्ये बदल करायचा होतो, बदलचा उल्लेख होता ना की आपली कामगिरी उंचावायची, तिथे कुठेतरी आपण कमी पडू. तर संतोष नक्कीच म्हणा, पण समाधान थोडंसं कमी ठेवा. कृष्णा राऊत अजून एक खेळाडू. आपण वारंवार या खेळाडूची चर्चा करतोय, विचार करतोय. या खेळाडू सुद्धा आतापर्यंत या विरार ग्रामीण प्रीमियर लीगच्या 2021च्या सीझन 1 मध्ये प्रभावित केलेला आहे. जर कामगिरी बघितली पूर्णपणे कृष्णा राऊत यांची, ज्यासाठी या संघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, ज्या जागेवरती यांना समावेश केलेला आहे त्या जागेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करतात. बिल्कुल. और बदलाव भी लेके आए. यॉर्कर डाल रहे, एक बार फिर लेग कटर कर रहे, एक बार फिर वो गति परिवर्तन कर रहे, सारी चीजें कर रहे हैं. बाउंसर के साथ उन्होंने गति के साथ जो कि शुरुआत की थी, उसके बाद में कुछ अच्छे बदलाव इनकी तरफ से हमने देखे हैं. अब गेंद कमर की तरफ, ओ दूर गिरी गेंद, लेकिन सही लाइन के साथ, सही दिशा के साथ गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. दूसरे ओवर का खेल है. पहली गेंद हवा में है, मैदान के अंदर रोचकता बढ़ती हुई. फिलहाल 3 रन 2 विकेट के नुकसान पर. प्रशांतजी, ज्या पद्धतीने हा झेल उडाला होता ना, एक गोष्ट म्हणजे लक्षात येते की काही खेळाडूंना काही गोष्टी अजूनही लक्षात येत नाही. हा चेंडू तुम्हाला बीट करून जाणार नव्हता, अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायला होता. बिल्कुल. एक बार फिर आगे जाके छलांग लगा के कैच लेते तो और बेहतर हो जाता, लेकिन थोड़ा सा बचने के लिए गए. थोड़ा दुविधा में रहे और बचने के लिए गए. वो रन नहीं देना चाहते हैं. नक्की बचात्मक पवित्रा स्वीकारला असं आपण म्हणूया. पुढचा चेंडू हाताळतोय, क्रॉस बाहेर फटका, चेंडू उंचावेत आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय 3 क्षेत्ररक्षक, परंतु नाही, चेंडू त्यांच्या मध्ये लँड होतोय. 2 धावा पूर्ण करतोय ते फलंदाज अनिकेत मात्रे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वरती. बघा, ज्यावेळेला अक्षय मातले फलंदाजी करतात ना त्यावेळेला सामना वेगळा वाटतो. जेम्स बॉन्ड विरारला, अक्षय मातले ज्यावेळेला खेळपट्टीवर असतात तेव्हा थोडंसं डगआउट मध्ये थोडंसं वेगळं वातावरण असतं. आता अक्षय मातले बाद झालेत, डगआउट मध्ये सुद्धा हलचल वाढणार. बिल्कुल. एक खिलाड़ी अभी भी है डगआउट में, अजय वैती. इनके ऊपर भी निगाह रहेगी. इनको थोड़ा सा बचा के रखा हुआ है. 5 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. 2 बार गेंद हवा में चली गई थी और 2 बार बल्लेबाज बच गए हैं. अनिकेत मात्र 3 पर बल्लेबाजी करते, विशाल पाटिल 2 पर. कृष्णा की अगली गेंद, सुंदर गेंद, बहुत ही अच्छी विकेट कीपिंग. ओ बच गए. तीसरी बार, चौथी बार, नहीं, इस बार थ्रो नहीं किया. पिछले 3 गेंदों की कहानी देखिए. 3 गेंदों पर आपको मौका था, कवर की तरफ आप ले सकते थे, आसान था. लेकिन दूसरी तरफ से अगर देखिए मिड विकेट पर आसान नहीं था, जो कि एक बार फिर ग्रामा में थी. इस बार विकेट कीपर के सामने 3 स्टंप दिखाई दे रहे थे. ये मौका आपके पास बहुत बड़ा मौका था. आणि खास करून हा जो विजित विचारांच्या याच्या दिशेने चेंडू गेला होता, वेगवान चेंडू होता. ज्यावेळेला आउटसाइड एज लागते ना, स्लाइस कट लागते ना, त्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होतो. पण विजित यांनी वेळेवरती थोडंसं उजव्या बाजूला आपला हात जातोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं, थोडासा वेळ होता. चेंडू पे करण्यासाठी थोडासा वेळ होता. तो वेळ जर घेतला असता तर चित्र थोडंसं वेगळं बघितलं असतं. बिल्कुल. एक बार फिर सही कहा आपने. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है कृष्णा राउत. मिस टाइम चौक है. 4थी बार गेंद हवा में. इस बार हवा है, हवा का झोंका है. गेंद बॉडी के बाद 6 रन. आगे नहीं जाना था, पीछे रुकना था. हवा, ये एक बार फिर अनुमान लगाने की जरूरत थी, लेकिन अनुमान सही नहीं लगा पाए.
तो देखिए क्या हुआ, आप पिक्चर में देखिए किस तरह से हुआ। कृष्णा राउत ये तीसरी बार हवा में गेंद, एक बार रन आउट का मौका था और ये गेंद देखिए बहुत ऊपर जाती हुई वहां से नीचे आए, खिलाड़ी सही जगह पर थे, आगे चले गए और उसके बाद में बैंक बैलेंस जैसे की जरूरत है ना, उसी तरह से इस मैच में अपने शरीर का बैलेंस अच्छा होना चाहिए। बैलेंस अच्छा नहीं रख पाए और गेंद बॉडी लाइन के बाहर 6 रन, प्रेशर थोड़ा सा रिलीज होता हुआ। प्रेशर थोडासा रिलीज होतो आणि विशाल पाटील काय करतोय बघा, ज्यावेळेला आपण जेव्हा आजारी असतो ना तेव्हा एखादी गोळी ना तो आजार बंद करते, पण एक दुसरी गोष्ट असते एक टॉनिक जी थोडीशी आपल्याला अजून ऊर्जा देते। त्या टॉनिकचं काम विशाल पाटील यांच्या षटकारानं कालही असंच घडलं होतं, वेळेवरती एक षटकार, टॉनिकचं काम हा षटकार करेल का? विशाल पाटील ज्या पद्धतीने हा षटकार ठोकला, पुन्हा एकदा सज्ज होतोय, कृष्णा राऊत येतोय, विशाल पाटील या चेंडूला आउटसाइड एज, चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने जातोय। पूर्वी म्हटलं होतं ना तो झेल होता ना, हे हाफ चान्सेस असतात, या हाफ चान्सेस आपण कन्वर्ट करायला हवे। ज्या वेळेला आपण जसं बँक बॅलन्सचा उल्लेख करतात ना, कमी धावसंख्येचा पाठबॉल जेव्हा असतो ना तेव्हा असे हाफ चान्सेस आपण कॅचेस मध्ये कन्वर्ट करायला हवे। देखिए आईपीएल जीतने का मंत्र तो अभी किसी को मालूम नहीं है, किसी को मालूम है वो बताएगा, लेकिन यहाँ ये मैच जीतने का मंत्र एक ही है आपके पास, विकेट लेने होंगे, विकेट लेते रहेंगे तो मैच बनता जाएगा। 13 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कृष्णा, सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। अगर आप 5-6 गेंदें डाल रहे, 4 गेंदें हवा में है और इससे बेहतर नहीं कर सकते। एक बार आपने रन आउट का मौका दिया था, बहुत अच्छी गेंदबाजी, भाग्य का साथ बल्लेबाजों को मिला, मेहनत बल्लेबाजों को करनी होगी। 14 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। जेम्स फॉर विरार, अब समीकरण देखिए क्या बना हुआ है, 18 गेंदें 30 रनों की जरूरत है। मैच अभी भी बना हुआ है क्योंकि तीसरा ओवर लेके कौन गेंदबाजी करने के लिए आएगा वो देखना बहुत जरूरी रहेगा। विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2021 सत्यनारायण क्रिकेट क्लब के इस मैदान पर मुकाबला चल रहा है। घर स्पोर्ट और ST20 स्पोर्ट के लिए मैं विनती करूंगा आप रेडी रहे अगले मैच के लिए। जेम्स बॉन्ड विरार और भोईर ब्रदर्स के बीच यह मुकाबला बहुत इंटरेस्टिंग मोड पर पहुंच चुका है। अनिकेत 5 पर बल्लेबाजी करे, विशाल ने 9 रन बनाए, लेकिन वो छक्का आया था वो मेरे हिसाब से बहुत क्रुशियल था। अरे खास करून या 6 धावा ज्या आल्यात ना, 14 मध्ये 6, 12 चेंडूमध्ये जेव्हा आपण 14 धावा जमावतो आणि त्याच्यामध्ये एक मोठा फटका, षटकाराचा फटका आलेला आहे, तर त्या षटकाराचं महत्व लगेच लक्षात येते। 18 चेंडू 30 धावा, बघा ज्या पद्धतीने सुरुवात करायची होती 9 धावांचे सरासरी आहे, आस्किंग रन रेट थोडासा पुढे गेलेला आहे, 10च्या घरात गेलेला आहे, हा थोडासा अजून पुढे जाणार। तिसरं षटक आपने सही का, तिसरे ओव्हर के लिए कोण आएगा? तिसऱ्या षटकासाठी भरपूर चर्चा, और दूसरी बात जो हमेशा करते हैं ना, ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। बिल्कुल, समय हमारे पास बहुत कम है, 8 मैचेस अभी भी बाकी है पूरी तरह से। तो 14 रन 2 विकेट के नुकसान पर विशाल पाटिल ने 9 रन बनाए हैं। अब गेंदबाज बहुत अच्छी सोच के साथ वापस आए हैं क्योंकि विकेट के लिए जाना है, आपके पास कोई विकल्प नहीं है। मंत्र यहाँ यही है, विकेट लेते रहे मैच बनता जाएगा। दूसरी तरफ से आपको साझेदारी बनाने की जरूरत है, क्रिकेट डोंट थ्रो एवर विकेट। यही एक बार फिर मैदान का ये देखिए, डगआउट में देखिए कोई आवाज नहीं है, और देखिए एक बार वो माहौल देखिए, और अब शाम थोड़ा सा कोशिश कर रहे हैं तालियां बजाने की, लेकिन सन्नाटा है। एक बार फिर मैदान के अंदर जिस तरह से माहौल बना हुआ, थोड़ा सा टेंशन बना हुआ है। टेन्शन डगआउटच्या दिशेने पूर्णपणे टेन्शन आपण दिसते। अनिकेत मात्रे 5 वरती, विशाल पाटील आपण बघतोय 9 धावा संख्यावरती हा खेळाडू खेळतोय। मुकुल इनेही अनाथा ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळले, फक्त 2 धावांचं 2 गडी बाद केल्यात, तर मुकुल सोनार यांच्या हातामध्ये चेंडू देतो। 18 चेंडू 23 धावांची गरज, पहिला चेंडू हाताळतोय तिसऱ्या षटकातील, पहिल्या चेंडूला भिरकावून देतोय, चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, ओ हो कल्पेश राजू आहे ना, राजू भोईर स्वतः संघ मालक आहेत। एक कॅच उडालेला हातात ना, पुन्हा एकदा पकडलाय तो कॅच ज्यावेळेला उडाला ना, त्यावेळेला प्रेक्षकांच्या मनामध्ये काय धस झालं, कर्णधाराच्या मनामध्ये काय धस झालं, आणि स्वतः ऑनर्स आहेत राजू भोईर, अझेल टिपतोय, तिसरा गडी बाद होतोय, पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा गडी बाद करतोय। बघा सुरुवात काय झाली होती, सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती गडी बाद, आणि आता तिसऱ्या चेंडूवरती पहिला गडी बाद। देखिए स्ट्रैटेजी क्लियर है, मुकुल सोनार इसीलिए ओपन में खेलते हैं, तीसरा ओवर लेके आए, उनको मालूम है विकेट लेते रहेंगे तो मैच बनता जाएगा, इसीलिए सही सोच के साथ मैदान के अंदर वो गेंदबाजी कर रहे हैं। अप टू द मार्क आप बात कर रहे थे ना मुकुल सोनार, अब ये लाइन आपके लिए परफेक्ट बन रही है। बहुत सुंदर गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, अच्छा डिसीजन लिया गया, तीसरे विकेट का पतन। जेम्स बॉन्ड विरार के लिए थोड़ा सा परेशानी का सामना करना पड़ रहा है, इसीलिए डगआउट में ज्यादा माहौल अच्छा नहीं था। आणि दुसरी गोष्ट आहे, मुकुल सोनार ज्यांचा समावेश जर झाला ना, तर एक ऑलराऊंडरच्या
एक अष्टपैलू खेळाडूंच्या स्वरूपात मध्ये या संघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दुसरा चेंडू या षटकातील विशाल पाटील स्ट्राईक एंडला, पाठीमागे गेला, कट करण्याचा प्रयत्न, तर काय झाले बघा, मुकुल सोनार फलंदाजीमध्ये कमी पडलेला आहे, याची भरपाई करावी लागणार. गोलंदाजीमध्ये आपल्याला बेस्ट बेटर नंतर येईल, पण सध्या तरी बेस्ट द्यावा लागणार. बिल्कुल 14 रन 3 विकेट के नुकसान पर नितेश पाटिल जिन्होंने खाता नहीं खुला. विशाल पाटिल 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक अच्छा मैच, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. लेफ्ट अप राउंड विकेट. ओहो बढ़िया गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. जब इरफान पठान पाकिस्तान में चले गए थे उस वक्त इन्होंने जो स्विंग गेंदबाजी की थी कमाल की, लगातार चौथी पांचवी छठी गेंद पर हैट्रिक भी ली थी. और एक बार फिर लगा कि भारतीय टीम के लिए वो कपिल देव मिल गया, वो कपिल देव हम ढूंढ रहे थे. उसके बाद में वो कहानी वो इसके ऊपर जाएंगे, लेकिन अब जाकर इस मैच में स्विंग गेंदबाजी हम देख रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी, ये स्विंग गेंदबाजी है. हरकत करेंगे तो बरकत मिल रही है. टप्पा खाने के बाद गेंदें बाहर की तरफ जा रही है, लहराती भी गेंदबाजी है, और खास करके लेफ्ट आर्म राउंड विकेट कर रहे हैं. इस एंड से राउंड विकेट जब आप गेंदबाजी कर रहे हैं उसके बाद में एंगल क्रिएट करके गेंदबाजी करना और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंदबाजी करना, ये बहुत बड़ी कला होती है गेंदबाज के पास. नक्कीच आज आपण ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कना बघतोय, या पद्धतीने लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतात. त्याच पद्धतीने ज्यावेळेला चेंडू आपल्या जवळ येतोय आणि नंतर थोडासा अँगल क्रिएट करतोय, तो प्रयत्न करतोय मुकुल सोनार. अगली गेंद के साथ एक बार फिर अंबा में गेंद है, लेकिन सही जगह पर खिलाड़ी नहीं है. 1 रन का इजाफा होगा. लाजवाब गेंदबाजी, बहुत ही सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. ये बेहतर है, एक भी गेंद मिडल और लेग स्टंप पर नहीं है, हर गेंद चौथे स्टंप पर है, पांचवें स्टंप की तरफ है. टप्पा खाने के बाद कांटा बदलते भी गेंदें बाहर की तरफ निकल रही है. और आपने मिचेल स्टार्क की बात करी, सर गेंद को अंदर लेके आना, मतलब लेफ्ट राउंड विकेट अंदर लेके आना आसान है, लेकिन उसी गेंद को बाहर की तरफ लेके जाना इतना आसान नहीं है. बहुत अच्छा काम कर रहे हैं मैदान के अंदर. एक बार फिर गेंदबाज मुकुल सोनार. Another beautiful delivery. Look at this. Batsman just shuffling out of the off stump, looking for the big shot, beating completely, ball going behind the wicket, and there can be no run. Magnificent bowling. क्या गेंदबाजी, 2 ओवर की कहानी देखिए मुकुल सोनार के जो ओवर है, शानदार गेंदबाजी की है. 15 रन 3 विकेट का नुकसान पर. बॉलिंग एनालिसिस की बात करें तो देखिए ऑन स्क्रीन 2 ओवर डाले हैं, 3 रन दिए हैं और 3 शिकार किए हैं. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मुकुल सोनार द्वारा. बिल्कुल बिल्कुल प्रशांत जी ऐसा कहेंगे ना, इस मैच में शायद मुकुल सोनार ने जान डाल दी. या सामन्यामध्ये, नीरस होणाऱ्या सामन्यामध्ये मुकुल सोनार यांच्या 2 षटकाने जान आणलेली आहे, रंगत आणलेली आहे, मजा आणलेली आहे. अब आहे का मजा, आता करी मजा येणार. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक दुसरी किनार आहे. पद्मन या खेळाडूने सुद्धा इम्प्रेस केलेला आहे, प्रभावित केलेला आहे या खेळाडूने सुद्धा. पद्मन पाटील येतो गोलंदाजी मार्कवरती. विशाल पाटील आहे 8 चेंडूमध्ये 10 धावा. नितेश पाटील 1 चेंडू खेळलाय त्यांनी, तर पद्मन पाटील आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती असताना. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 29 धावांची आत्ताही गरज आहे. पद्मन पाटील आपण बघू शकता आतापर्यंत या पूर्णपणे विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये 3 गडी आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. 2 षटका त्याने हाताळले आहेत, 11 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे या खेळाडूकडे सुद्धा ती क्षमता आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आपण गोलंदाजीचा बॅलन्स बघतोय ना, कदाचित ते या संघाकडे बोईर्स ब्रदर्स कडे तो थोडासा जास्त है. बिल्कुल पद्मन पाटिल की बात करें तो कस्टले से बिलोंग करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए बताइए. लेकिन एक्शन देखना चाहता हूं मैं, एक्शन देखिए इनका. ये एक्शन थोड़ा परेशान कर सकता है, लेकिन सही जगह पर खिलाड़ी मौजूद है. ये जो एक्शन है ना वो थोड़ा सा दबाव डालेगा. ओहो हो, आवाज आई थी दर्शकों से, आवाज आई थी क्या गेंद चली गई ऊपर से, लेकिन बहुत अच्छी तरह से छलांग लगा के गेंद को रोक लिया है. 16 पर 3. अब आपके पास 11 गेंदें, 28 रनों की जरूरत है. अभी भी अजय वैती डगआउट में बैठे हुए, नितेश पाटिल के अंदर है, विशाल पाटिल मैदान के अंदर है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. बिल्कुल बिल्कुल. म्हणजे आपण जर इंग्लिश मध्ये सांगितलं ना कॉमन सेन्स ठेवायला हवा था, तो कदाचित लक्षात येणार नाही. दिमाग के बत्ती को जलाते रहना होगा. ऑन साइडला बिरकावून देतोय, चेंडू जातो सीमारेषे पार, षटकार. आणि प्रशांतजी याचा उल्लेख करणार तुम्ही, पहिली 3 षटकं सुरेख हाताळलेली आहेत. दबाव फलंदाजावरती आहे ना, तसा गोलंदाजावरती सुद्धा आहे. कारण ज्यावेळेला आपले 2 सहकारी चांगली कामगिरी केलेली आहे, त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार. बघा लेंथ चेंडू, इस विकेट पे आप लेंथ चेंडू नहीं कर सकते. लेंथ चेंडू जर हाताळला, स्लॉट मध्ये चेंडू हाताळला तर नक्कीच सीमारेषे पार जातोय. 22 वरती पोहोचतोय. अजून 22 धावांची गरज आहे. आधा पल्ल्यावरती पोहोचल्यात, अजून अर्धा पल्ला बाकी.
10 गेंदों का खेल शेष है, 22 रनों की जरूरत है। पद्मन जो एक बार फिर कसौली से बिलोंग करते हैं खिलाड़ी, गेंदबाजी करने के लिए तैयार। और ये लेग स्टंप के ऊपर है, क्लीन बॉल करना चाहते थे लेकिन फुल टॉस, खराब गेंदबाजी, कमजोर गेंदबाजी, दमदार स्ट्रोक, शानदार छक्का तवा। मैच में पलटवार, इस मैच में वापसी का बिगुल बजाते हुए। पहली गेंद खराब नहीं थी, दूसरी गेंद बहुत खराब, कमजोर गेंद, स्टंप के अंदर डालना चाहते थे, स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया गया, वहां फंस गए गेंदबाज। तो कारण सर पहली गेंद खराब नहीं थी लेकिन शॉट अच्छा था, दूसरी गेंद कमजोर थी। हा, आणि खास करून ज्यावेळेला तो फलंदाज ज्यावेळेला शफल करतोय त्यावेळेला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला विदिन द स्टंप किंवा लेग स्टंप वरती ज्यावेळेला चेंडू हाताळतोय बघा, मुकुल सोनार, कृष्णा राऊत काय गोलंदाजी केली, आउटसाइड द ऑफ स्टंप, अराउंड द ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर, 9 चेंडू। आता मात्र 2 षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी मिळालेली आहे। गेम चेंजर ठरतोय का हा खेळाडू? 2 षटकार बघितले लागोपाठच्या चेंडूवरती, 2 षटकार बघितले, खास करून आपण नितेश पाटील नंबर 1 षटकार, नंबर 2 षटकार। ओ वाईट चेंडूचा इशारा येतोय, येतो दबाव आहे, हा प्रेशर आहे, हा दबाव पद्मन पाटील यांच्या गोलंदाजावरती जाणवतोय। बिल्कुल बढ़ रहा है टेंशन, तो बढ़ना चाहिए, कंट्रीब्यूशन बढ़ना चाहिए। फिलहाल पद्मन स्ट्रगल कर रहे हैं 29 विकेट के नुकसान पर। दोबारा अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा होता हुआ, जो 2 बड़े शॉट आए उसके बाद में परेशानी हुई है। अब पद्मन को एक बार सही होना है, 2 बार आप गलत काम कर रहे हैं। एक बार फिर 2 गेंदें वाइड आपने डाली है, 9 गेंदें 14 रनों की जरूरत है, 9 चेंडूत 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता। तर इथे बघितलं तर आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल पद्मनला। इस बार भी उड़ाया आसमान की तरफ बहुत सुंदर तरीके से, मिड विकेट की तरफ गेंद जाते भी हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। जो मुकुल सोनार ने मेहनत की थी उस मेहनत पर पानी फेर दिया, इसीलिए आपके पास वो 2 विकल्प होने चाहिए। कृष्णा राउत ने अच्छा प्रदर्शन किया और बल्लेबाज के तौर पर बल्लेबाज ने भी थोड़ा सा विकेट के ऊपर खड़े रहते हुए बल्लेबाजी की। दूसरी तरफ से मुकुल सोनार ने अच्छी गेंदबाजी की है और जब मौका आया तो मौके पे चौका छक्का जड़ते हुए नितेश पाटिल। किरण की बात करें तो किरण 11 पर, नितेश पाटिल इस वक्त 18 पर बल्लेबाजी कर रहे। विशाल पाटिल जो है बीच मैदान पर 36 विकेट के नुकसान पर। विशाल पाटिल 11 पर बल्लेबाजी करे, नितेश पाटिल 18 पर बल्लेबाजी करते। 8 गेंदों में 8 रनों की जरूरत है। कृष्णा राउत समझा रहे कि बेटा क्या करना चाहिए, लेकिन दबाव बन रहा है। मैच में वापसी का बिगुल जेम्स बॉन्ड विरार ने एक बार फिर बजाया है। आणि नक्कीच आणि प्रशांतजी ही थोडीशी चिंतेची बाब होती, ज्यावेळेला सुरुवातीला 3 षटकं सुरू हाताळलेत ना, त्याचा दबाव जाणवतो। 8 चेंडू 8 धावांची गरज, फुल टॉस, चेंडू ऑन साइडला ट्रॅक करतो, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण सुरेख होते, एकच धावे चेंडूवरती पूर्ण करतोय। अभी हड़बड़ी नहीं करनी चाहिए अगर यहाँ हड़बड़ी होगी तो गड़बड़ होगी। बिल्कुल, जिस तरह से मुकाबला, इस मुकाबले में अब 7 गेंदों का खेल से 7 रनों की जरूरत है। एक दूसरे का अच्छा साथ देना होगा। डगआउट में देखिए, डगआउट में क्या माहौल बना हुआ है, बहुत सारे अच्छे रिएक्शन आप देख सकते हैं इस टूर्नामेंट में और अच्छा कवरेज डीबीएन लाइव का। नाउ रिमेनिंग 7 डिलीवरीज एंड नीड 7 रन टू विन दिस मैच, विन दिस बैटल। अब हमें गेंद सुंदर तरीके से फ्रंट फुट पर गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद बॉल लेने के बाद 6 रन। क्या दर्शनीय स्ट्रोक है, एक्सीलेंट बैटिंग बाय द बोथ बैट्समैन नितेश पाटिल एंड विशाल पाटिल डूइंग एक्सीलेंट जॉब। 1 रन की जरूरत है, 1 नंबर का प्रदर्शन दोनों बल्लेबाजों द्वारा। अजय को थोड़ा पीछे रखा गया था, भरोसा रखा था अपने बल्लेबाजों के ऊपर और ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, ये भी खराब गेंद नहीं थी लेकिन शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था बल्लेबाज का। आणि खास करून विशाल पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार, मी अगोदर म्हटलं होतं ज्यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये विशाल पाटील यांच्या बॅटमधून षटकार आला ना, तर टॉनिकचं काम केलं होतं। हा तर शिक्कामोर्तब करतोय, हा षटकार विजयाच्या दिशेने शिक्कामोर्तब करतोय असं म्हणावं लागेल। बिल्कुल, विशाल पाटिल 17 पर, नितेश ने बनाए 19 रन 43 3 विकेट के नुकसान पर। इसका मतलब है दोपहर का खाना पक रहा है, खाने की सुगंध मुझे आ रही है और बीच मैदान पर जेम्स बॉन्ड विरार को अब जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। जिस तरह से यह मुकाबला है, जिस तरह से टूर्नामेंट है, 3 ओवर तक मैच को पकड़ के रखा, खास करके कृष्णा राउत और मुकुल सोनार ने। लेकिन उसके बाद में जो बल्लेबाजों ने बल्लेबाजी की है वो शॉट सिलेक्शन अच्छा था। 2 गेंदें तो मेरे हिसाब से जिस तरह से लेग स्टंप के ऊपर थी, लेकिन बाकी जो गेंदबाजी अच्छी हुई, लेकिन ज्यादा आगे गेंदबाजी की, इसका फायदा बल्लेबाजों को मिला। विजित विचारे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण बघतो स्क्रीनवरती विजित विचारे ना 1 षटक हाताळले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, 14 धावा खर्च केला। एक दुसरी गोष्ट आहे,
अक्षय मातलेनं आपण डगआउटच्या दिशेने बघतोय. कदाचित अक्षय मातले यांना अजून 2 मॅच विनर सापडलेत. आतापर्यंत अजय वैतीवरती विचार होता, अक्षय मातलेवरती 2 अजून मॅच विनर, ही चांगली गोष्ट आहे. बिल्कुल फाइंड है. बिल्कुल बिल्कुल. एक बार फिर ये गेंद, ओ बहुत अच्छी गेंद है, गति परिवर्तन किया, एक बार थ्रो नहीं लगा. सही दिशा में रिस्क लेने से ना डरे, क्योंकि सफलता कीमती चीज है. बिना रिस्क लेते हुए अगर आप ये करने की कोशिश करेंगे तो नहीं होगी. तो ये रिस्क लिया और इसका फायदा हुआ अक्षय मातले को, क्योंकि विशाल पाटिल और नितेश पाटिल इनके ऊपर भरोसा रखा था. तो कंग्रेचुलेशन जेम्स और विराट. वोहिर ब्रदर्स इस मैच में इतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई. अब जाकर एक बार फिर जाएंगे मैन ऑफ द मैच की तरफ. अक्षय मातले